स्पर्धेसाठी 5 बॉल बॉक्स जे मात्र आपल्याला पुरस्कृत राहिले आहेत। एक युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय अनिल दादा भोईर चांदपचे कर्दर दादांची आजच्या रात्रीमध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात बोरडपाडा गावचे आदरणीय सुनील दादा बोराडे ज्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी जे मात्र अगदी लाभलेलं आपण पाहिलं। त्याचबरोबर आदरणीय पश्चिम मामा ज्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी बॉल बॉक्स जे मात्र पुरस्कृत राहिले आहेत। आणि आज संपूर्ण रात्रीमध्ये या सर्वच पाहुण्यांची उपस्थिती जी मात्र आपल्याला अगदी मिळत असताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर आपण पाहू शकतात आमचे भाऊ मामा जे की अगदी रवींद्र किराणा स्टोअरचे मालक आहेत आणि जरूर मामांच्या माध्यमातून भरपूर सारं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालं। त्याचबरोबर शेळणवाडी गावातील अगदी आमचे माननीय श्री समीरजी मध्यदादांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगला सपोर्ट जो मात्र या स्पर्धेसाठी मिळाला। त्याचबरोबर आदरणीय जयदादा निरगुडा यांच्या माध्यमातून खरतर खूप सारा सपोर्ट मिळाला आणि सर्वांचाच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। मॅच सुरू राहिली, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी टीमला लॉस विकेट। वरती सुरुवात मैदानामध्ये आपण बघताय बॉलिंग करणाऱ्या अगदी सध्या तरी या सामन्यामध्ये तेलमवाडी संघाच्या माध्यमातून जबरदस्त राहिली आहे। बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी टीमला बिना खाता खोले अगदी 2 खेळाडू जे मात्र बाद करावे लागलेत। प्रथमतः तिथे संभाजी बाद झाला, आता इथे साहिल बाद होतोय। म्हणजे सध्या आपण बघू शकतायत गोलंदाजी करत असताना तेलमवाडी संघाचा विचारपूर्वक खेळ जो मात्र इथून खूप चर्चेचा दिसतोय। नाराज राहिलेत फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करत असताना स्वतःवरती, कारण संघाला ज्या वेळेला खरतर गरज असते त्यावेळेला जर तुमच्या बॅटमधून रन्स येत नसेल मग अगदी तो त्रास तो भरपूर वेगळा असो एका खेळाडूसाठी। आणि सध्या आपण पाहू शकता विकेट त्याच्या मात्र अगदी एकही धावफलकावरती नसताना 2 गमावलेत। बॅटिंग करणारे आपण पाहू शकाल सध्या तरी या सामन्यामध्ये मामुचवाडी संघाने पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये टाकलं जाते। गोलंदाज खेळपट्टीवरती गीतेश गोलंदाजी करत असताना आपण बघताय सुरुवात जबरदस्त राहिली आहे। फलंदाजाला मात्र खेळपट्टीवरती इथे अगदी भरपूर ताबून ठेवलंय आणि बाद देखील करण्यात यशस्वी राहिलेल्या खेळपट्टीवरती गोलंदाज गीतेश। सामन्यामध्ये आपण बघताय फिल्डिंग सेटअप खूप चर्चेचा सेट केलाय, सरळ थर्डमॅन, त्याच्यानंतर गली पॉइंट, कव्हरचा क्षेत्ररक्षक, एक्सा कव्हर आणि 38 सर्कल मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग इथे सेट केली आहे। शॉट ऑफ लेंथ हलकासा इथून आता पूल करण्याचा प्रयत्न, 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल जी मात्र इथून मिळाली जाते। महत्वपूर्ण अगदी सिंगल जी मात्र इथून भेटली जाते बॅटिंग करणाऱ्या आपण पाहू शकतात। सध्या तरी या सामन्यामध्ये मामुचवाडी क्रिकेट संघाच्या स्कोरबोर्डला एक सिंगल जी मात्र इथे उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि जरूर ज्या पाहुण्यांची खरतर आगमनाच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले सर्वांचे लाडके अगदी अंबरनाथ ग्रामीण भागाचे अध्यक्ष अगदी आपण पाहू शकतात माननीय श्री विराजदादा देशमुख ज्यांचं मात्र इथून थोड्याच वेळात या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। तदनच अगदी नक्कीच आगमन होईल थोड्याच वेळात आणि पुन्हा एकदा या व्यासपीठावरती अगदी आपण बघू शकतात पाहुणेबरांची मांदी आली आणि व्यासपीठाला शोभा वाढली असंच मात्र आपल्याला पाहायला मिळेल। यॉर्कर बॉल, अजून एक विकेट, बाट तुकाराम परतावा लागेल पॅव्हिलियनच्या दिशेला, फलंदाज तंबूच्या श्रेयाला विकेट। फलंदाजी करत असताना मैदानावरती आपण बघू शकता चारी मुंड्या छेद केलंय बॅटिंग करणाऱ्या अगदी मामुचवाडी टीमला। टॉस गमावला, फलंदाजी वाट्याला आली आहे। कदाचित जर टॉस जिंकला असता तर मामुचवाडी टीमने देखील गोलंदाजीच घेतली असती, कारण त्यांना चेसिंग करणं आवडतं। पण टॉस गमावला, बॅटिंग करणारा इथून सध्या तरी भाग पडलं मामुचवाडी टीमला आणि त्यामध्ये आपण बघू शकता 2 धाबेला 3 विकेट जे मात्र इथून गमावले गेलेत मामुचवाडी संघाच्या माध्यमातून। क्रिकेटचा खेळ मैदानावरती आपण आवर्जून पाहतोय आणि जरूर क्रिकेटचा खेळ खूप काही सांगत असो। आज खरतर तुम्ही एका क्षेत्रामध्ये अगदी भरपूर चर्चेत असतात आणि उद्या तुम्ही खरतर त्या क्षेत्रामध्ये
खूप कमी चर्चेत असतात आणि सध्या आपण बघू शकताय मैदानावरती मामोचवाडी संघ बॅटिंग करतोय, ज्यांनी 3 विकेट ज्या मात्र इथून गमावलेल्या आहेत. गोलंदाजी जबरदस्त केली आहे, खतरनाक बॉलिंग अटॅक मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या इथे तेलंबवाडी संघाचा गीतेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 जाबा दाफलकावरती आहेत, 9 बॅटर मैदानावरती फलंदाजीसाठी आपण पाहू शकता. सध्या मोहन दाखल झालेला पाहायला मिळतोय. नाचाकरेला अगदी फलंदाजी करत असताना तिथे आपण भास्कर हा फलंदाज इथे नासाकरेंवरती आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये किती धाब्याचं लक्ष बनवलं जाईल पाहायचं आणि त्यामध्ये सध्या पहिल्या ओव्हर मध्ये मात्र फलंदाजांना डॉमिनेट केलंय गोलंदाजी करणाऱ्या तेलंबवाडी टीमच्या गीतेश या गोलंदाजाने. आपण आउटसाइड द ऑफ पाहायला मिळेल. अतिरिक्त चेंडू जो मात्र इथून गोलंदाज खेळपट्टीवरती गीतेशच्या माध्यमातून फेकला जातोय. कदाचित बॅटफ्लो पासून चेंडू दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न परस्पर. हा चेंडू आउटसाइड द ऑफ आपण बघताय. 1 धाब्याच्या मदतीने स्कोर बोर्डला आपण पाहू शकता 3 धाब्याला मामुचवाडी संघ. हो फुल टॉस बॉल, भरपूर मोठी परभणी होती परंतु कबूल करता आले नाही आणि तिथे वेस्ट ऑफ वाईट, नो बॉल. 9 चेंडूचा वापर मैदानामध्ये गोलंदाज गीतेश मैदानावरती करत असताना आपण पाल चर्चा भरपूर केली आहे परंतु सध्या आपण पाहू शकता इथून षटकाच्या अंतिम क्षेत्रातून एक साथ गोलंदाजी जी मात्र इथून होतीये आणि दाफलकाला बॅटिंग करणारे आपण बघू शकतात. सध्या तरी मामुचवाडी संघाच्या 4. हो फ्री चेंडू शबलोन करण्याचा प्रयत्न हलकासा जर पाहिला गेला तर कनेक्शन इथून क्लोज जरूर होता आणि तिथे आपण बघू शकता बॅटिंग करणाऱ्या टीमला एकाच षटकामध्ये अगदी मिनिमम 4था विकेट फलंदाजी करणाऱ्या मामुचवाडी टीमला लागतोय. फलंदाज बाद. पेनल्टी भरपूर आहे या सामन्यामध्ये आपण बघू शकता तेलंबवाडी संघाला आणि त्याच अनुषंगानं या बॅटलमध्ये आता गोलंदाजी जी भरपूर चर्चेत राहिली आहे गोलंदाज गीतेशच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहू शकता नॉसाकरेंवरती तिथे जयवंत दाखल झालेले पाहतात. मिसामिंग लॉंग ऑनच्या फिल्डर बॉलवरती येतात. एक सिंगल इथे लगेचच कन्वर्ट केली जाईल. थोडासा धीमा लेवलचा क्रिकेट जो मात्र इथून खेळावा लागेल मामुचवाडी टीमला कारण अशाच पद्धतीने जर विकेट्स गेल्या तर कदाचित ऑल आउटची दाट शक्यता बनू शकते. त्यामुळे इथून आता खेळपट्टीवरती संतुष्ट आणि संयमाने इथून धावा घ्याव्या लागतील. षटकाचा अंतिम चेंडू तिथे आपण बघू शकतात सिंगल मिळाली आहे. एका षटकाच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी संघाच्या स्कोरबोर्डला आपण बघतात 4 विकेट 5 धाबाच्या मात्र इथून अंकित राहिलेल्या आहेत. आजची फायनलची रात्र या स्पर्धेची पाहायला मिळते आणि जरूर रेग्युलर लॉट्स जो कशा पद्धतीचा चर्चेत राहील याच्या दिशेने आपण वळलोय. अगदी आपण पाहू शकाल ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वजण जॉईंट आहोत. जरूर आपण पाहू शकता भरपूर चांगला प्रेक्षक वर्ग जो मात्र आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला प्रतिसाद देत असताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ म्हटला तर प्रत्येकाला खरं आवडणारा खेळ आहे आणि जरूर आपण पाहू शकता लहानपणापासून ज्या खेळाच्या खरं प्रेमात आपण गुंतून राहिलोय तोच खेळ सध्या तरी क्रिकेट जो मात्र मैदानावरती सुरू आहे. 5 धाबा दाफलकावरती आपण पाहता एका षटकाचा काही संपला. दुसऱ्या स्पेल मध्ये ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश दाखल जात आहेत. लॉट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहू शकता. जयवंत फलंदाजी करतोय. डॉट बॉल येतोय गोलंदाज मैदानामध्ये. अगदी आपण पाहू शकता सध्याच्या घडीला अगदी निलेशच्या माध्यमातून 5 षटकाचा सामना आहे. 5 फ्रेश गोलंदाज जे मात्र इथे वापरले जातात त्यामध्ये सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण बघू शकाल. गोलंदाज निलेश गोलंदाजी करतोय. शॉट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न कनेक्शन हवं तसं दिसत नाहीये. लॉंग ऑनला फटका गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न फलंदाज जयवंतने केलाय बट प्रोटेक्शन अवेलेबल पाहायला मिळेल. गीतेशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग एकच धाव जी मात्र इथून अंकित होतीये स्कोर बोर्डला आपण पाहू शकताय. 7
साधाबा धावफलकावरती मात्र ज्या इथून आपण अंकित झालेला पाहताय वन सेट इनिंगचा डाव इथून सुरू आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतायत मैदानावरती थोडासा इथून भरपूर बागफुटला दिसतोय. बॅटिंग करत असताना मामुचवाडी संघ पहिला विकेट तिथे आपण संभाजीला बाद झालेलं पाहिलं, त्यानंतर साहिल बाद झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर तुकाराम बाद झालेत आणि अशा पद्धतीनं झटक्यांवरती झटके लागले आहेत. बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी टीमला मिसाबिंग फटका बसला, एक्साकावर डाऊन दी बॉल पकडला जाईल, संपलाय खेळ. कहाणीमध्ये अजून एक भरपूर चांगलं चित्र बनवलेलं गोलंदाजी करत असताना तेलमवाडी संघाने लागतोय विकेट. मामुचवाडी टीमला फलंदाज बाद. धावफलकावरती 5 विकेट गमावलेत. विकेटची गळती जी मात्र इथून या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी संघाला लागली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी आपण बघताय अगदी किसन दाखल झालेला पाहायला मिळतोय. भरपूर मोठा दारोमार असणार आहे, कारण येणाऱ्या नवीन फलंदाजांवरती पार्टनरशिप तकदील करावी लागेल मैदानावरती आणि जरूर इथे ती पार्टनरशिप बनली जाईल का हाही मोठा प्रश्न या सामन्यामध्ये आता इथून हळूहळू बनत चाललेला आपण बघतोय. कारण विकेट्स वरती विकेट्स ज्या मात्र इथून गमवलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी संघाने 6 ला 5 विकेट. न्यू बॅटर किसन मैदानावरती पॉप इन क्रीज वरती दाखल झाला. गोलंदाज निलेश ऑन बॉलिंग ट्रॅक पुढे ठेवल्या. पुन्हा एकदा अगदी जोरात खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर किसनचा आपण बघताय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, सरळ विकेट किपरच्या दर्शनामध्ये चांगली डिलिव्हरी पोहोचवली गोलंदाज निलेश या गोलंदाजाने. ऍक्च्युअली रिप्ले वरती आपण पाहू शकतात पडल्यानंतर सरळ चेंडू विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये अगदी बॉल आणि बॅटचा नो मोर कॉन्टॅक्ट जो मात्र आपण बनलेला नाहीये आणि त्याचमुळे कदाचित इथून फलंदाजावरती प्रेशर आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न, कंट्रोल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय मैदानावरती मामुचवाडी संघाच्या बॅटर्स कडून. एक सिंगल शॉट मिड ऑफ मधून बनवली जाते. सिंगलच्या बढतीने खूप उशिरानंतर स्कोरबोर्डला आपण बघताय मामुचवाडी संघाच्या 5 विकेटच्या नुकसानात 7 धावा. ज्या मात्र या धावफलकावरती गोलंदाजी जबरदस्त आहे. आज इम्प्रेस केलं गेलंय गोलंदाजी करत असताना तेलमवाडी टीमच्या बॉलर्स कडून. अजून एक चांगला चेंडू क्रॉस अँगल न गोलंदाजी मैदानामध्ये निलेशच्या माध्यमातून आपण बघू शकतात. राऊंड दी विकेटने केली गेली, जिथे आपण बघाल चांगली गोलंदाजी जी मैदानावरती तेलमवाडी संघासाठी राहिली आहे. बॅक टू बॅक चर्चा जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा काही इथे संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये परिस्थिती इथून भरपूर क्रिटिकल दिसतीये. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी संघाची 7 धावा स्कोर बोर्डला. सातच धावा धावफलकावरती 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपादित केला. गोलंदाजी करणाऱ्या तेलमवाडी संघाने ऑन बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या स्पेल मध्ये रोहित दाखल झाले. फुल टॉस बॉल वेस्ट ऑफ हाईट, नो चेंडू. लेग पंचांनी दर्शवला आणि थेट तिथे जर पाहिलं तर खेळपट्टीवरती आता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. तोपर्यंत अगदी 2 धावा ज्या धावून पळून घेतल्यात आणि तदनंतर आपण पाहू शकतो एक सिंगल जे एक्साच्या माध्यमातून मिळते, म्हणजे एकूण 3 धावा ज्या मात्र या चेंडूवरती मिळाल्या जातील. संकट मैदानावरती जरूर येते या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी संघावरती, परंतु संकटांना पेलण्याची ताकद मैदानामध्ये ठेवणं गरजेची आहे. कारण असंख्य गोष्टी करता सहजासहजी शक्य होत नसतात, त्यासाठी तुम्हाला देखील भरपूर सारा संघर्ष करावा लागतो. आणि आज जर तुम्हाला या मॅच मध्ये अगदी संघर्षाचा वारसा जपायचा असेल तर स्वतःला अगदी घासून पुसून या मैदानावरती सिद्ध करणं गरजेचं आहे. लॉगॉनला फटका चांगला आहे, सिंगल स्मिती आहे. फ्री बॉल मध्ये आपण बघू शकाल 1 रन आली आहे. धावफलकाला मामुचवाडी संघाचा आपण बघतायत सध्या तरी 11 धावा, ज्या मात्र इथून या धावफलकाला 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जमा इथे अंकित झालेलं पाहायला मिळतंय. जरूर मैदानावरती गोलंदाज रोहित गोलंदाजी करतोय. अपेक्षा अगदी मैदानावरती तेलमवाडी संघाच्या देखील समर्थकांना भरपूर आहेत, कारण इथून 2 षटकांमध्ये गोलंदाजी भरपूर चर्चेत राहिली आणि अंतिम ओव्हर्स पर्यंत
तशी गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस चेंडू समोरचा दिसला, पुन्हा एकदा फटका खूप चांगला आपण बघता एक सिंगल वेगात घेतली आहे. एकच धाव मिळेल जरूर आपण पाहू शकतात. सुमारे खेळपट्टीवरती मैदानावरती भरपूर चांगली लढत जी मात्र आपण पाहताय आणि वेळेच्या बाबतीत आपण बघू शकतात 8:28 झाली. पहिला सामना मैदानावरती वन सेट इनिंग मध्ये सुरू आहे, ज्यामध्ये आपण बघताय बॅटिंग केली जाते मामुचवाडी संघाच्या माध्यमातून. या दरम्यान अगदी आपण बघू शकतात ब्रदर स्पोर्ट्सचे सर्व आमचे बाळादादा यांचे खरतर शुभागमन झालेलं पाहायला मिळतंय आणि उद्याच्या दिवसामध्ये खरतर बाळादादांचा वाढदिवस देखील आहे. म्हणजे आज की रात्र जे मात्र भरपूर चर्चेत असणार आहे. जरूर आपण पाहू शकतात मिडऑफ मधून धावा मिळाल्या जातात. स्कोरबोर्डला आपण बघू शकाल बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी संघाच्या 13 धावा. 13 रन स्कोरबोर्डला आहेत. वेगवान चेंडू समोर मैदानामध्ये हुलकावणी दिली फलंदाज. खेळपट्टीवरती आपण बघू शकता जयवंत फलंदाजी करतोय. डॉट बॉल. तेलमवाडी संघ मैदानावरती दबाव प्रेशर सर्व काही गोष्टी इथून नोंदवत असताना या डाबामध्ये आपण पाहू शकतोय. आज चर्चा झाली पाहिजे, कारण स्वतःची चर्चा ही स्वतःने केल्याशिवाय करता तुम्हाला ओळख मिळत नसते. आणि आज उभा टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला जर वाक्यात ओळख बनवायची असेल तर मैदानावरती तुम्हाला खेळ देखील तितकाच चांगला करणं गरजेचं. आणि मैदानामध्ये आपण पाहू शकतोय जबरदस्त खेळ जो मात्र सध्या सुरू आहे तेलमवाडी संघाच्या बॉलर्सच्या माध्यमातून. एकच रन सैल मामुचवाडी संघाच्या धावफलकावरती आपण पाहू शकता 14 धावा इथून बॅटिंग करत असताना अगदी अंकित राहिलेले आहेत या स्कोर बोर्डला. फुल टॉस चेंडू मैदानामध्ये गोलंदाज रोहितच्या माध्यमातून आपण पाहताय. या ओव्हरमध्ये ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकतायत एक्सा जे चेंडू भरपूर टाकले आहेत, परंतु त्यामध्ये फुल टॉस चेंडू देखील भरपूर चांगले मिळाले होते फलंदाजांना, पण थोडेसे शांत राहिलेत बॅटिंग करत असताना मामुचवाडी संघाचे बॅटर्स. या षटक नंबर मैदानावरती 3चा खेळ संपतो आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला आपण पाहताय मामुचवाडी संघाच्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. 18 चेंडूचा सामना केलाय. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना मामुचवाडी टीमने जी दाखड फलंदाजी होती ती लवकरच पॅव्हिलियनच्या दिशेने परतली आहे आणि आपण पाहू शकतोय स्कोरबोर्डला हा कमकुवतपणा जो मात्र जाणवतोय. 15 धावा स्कोरबोर्डला. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहताय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. हळूहळू जर पाहायला गेलं तर मैदानाच्या सभोवताली पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर त्या क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांची आतोनात उपस्थिती जी होत चालली आहे. वेगवान चेंडू पडल्यानंतर समोर आपण बघू शकता फलंदाजाला पुन्हा एकदा थांबून ठेवले. गोलंदाज गोलंदाजी करतोय. बादल मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात जिथे 4थ्या षटकाला सुरुवात डॉट बॉल न केली आहे. स्कोरबोर्डला 15 धावा. आज तेलमवाडी संघ मैदानावरती फक्त आणि फक्त आपल्याच नावाचा गाजाबाजा पेटत असताना आपण बघतोय. शरीरापासून चेंडू दूर ठेवला. मिड विकेट मध्ये फटका जबरदस्त आहे. सेकंदाचा प्रयत्न हा ना तू मै करता करता जर पाहिले तर इथे 2 धावा जमात्रीतून मिळाल्या जातील. मागच्याही षटकामध्ये अगदी एकही मोठा फटका आपण पाहिला नाहीये. याही षटकामध्ये कदाचित आक्रमकतेचा इशारा दाखवण्याचा प्रयत्न होत नाही आणि स्पष्टपणे स्कोरबोर्डला आपण बघू शकता धडपण आणि प्रेशर या दोन्ही गोष्टी बनलेल्या आहेत. 17 धावा स्कोरबोर्डला. खतरा पूर्णपणे आहे मैदानावरती मंडरत असताना बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी टीमला इथून अपेक्षा आता अगदी सिद्ध कराव्या लागतील. षटकार चौकार मैदानावरती बरसवणं गरजेचं आहे. आकुडपट्ट्याचा बॉल समोरच्या दिसला. पुन्हा एकदा मिडऑफ मध्ये फटका अगदी खूप चांगला एक सिंगल जे मात्र इथून अंकित होईल. धावा कशा येणं गरजेचं आहे, परंतु मैदानामध्ये अगदी मोठे फटके देखील तितकेच महत्वाचे आहेत, कारण 5 षटकांचा सामना मामुचवाडी संघ फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खेळतो आणि कमी धावा जर बनवल्या तर कदाचित त्या कमी धावा भरपूर शेवटच्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच कठीणाई करू शकतात डिफेन्स होण्यासाठी.
कारण सुमारे 12 वाजेपर्यंत या मैदानावरती चेसिंग सक्सेस होतं, त्याच्यानंतर चेसिंग ही अनसक्सेस होते आणि जरूर आपण पाहू शकतो मैदानावरती रन्स बनवण्याचा प्रयत्न होतो. मिसामिक फटका बसला, जेलची संधी, अंदाज मिळाला नाहीये. कॅच ड्रॉप, जेल सुटलाय समोर आपण पाहू शकतात. या बॉलवरती 2 धावा जमात इथून धावून पळून घेतल्या गेल्या 2च्या साह्याने स्कोर बोर्डला मामुचवाडी संघाच्या 20 धावा धावफलकावरती आपण बनलेला बघतोय. मॅच मध्ये चौथं षटक फेकलं जाते. गोलंदाज बादल अनबॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना आपण बघताय तेलेवाडी संघाच्या माध्यमातून या डावामध्ये हो पुढे ठेवतात. थोडासा जर पालकलं तर लोवर फुल टॉस समोर आपण बघू शकता. डायरेक्टली थ्रो फेकी जी मात्र विकेट किपरच्या एंडला होत असताना आपण पाहिली आहे. एकच धाव मिळेल याही षटकामध्ये. अभिदशी गोलंदाजी जी मात्र खेळपट्टीवरती गोलंदाज बादलच्या माध्यमातून दर्शवली जाते आणि जरूर आपण पाहू शकतायत आमच्या आदरणीय संदीप दादा वेळे नावचा पाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आता शुभेच्छांचा वर्षा जमा होत असताना पाहायला मिळतोय. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शहापूर तालुका अध्यक्ष, एक समाजसेवक करदर आमचे संदीप दादा वेळे यांच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण कॉमेंट्री पॅनलला शुभेच्छा येत आहेत. आभारी असू करदर दादा मी तुमचे. जरूर मॅच चांगली आहे. खेळपट्टीवरती याही चेंडूवरती एकच सिंगल मितीय स्कोर बोर्डला फलंदाजी करत असताना आपण बघताय या डाबामध्ये 4 षटकांचा खेळ आतापर्यंत फलंदाजीच्या माध्यमातून खेळलाय आणि मामुचवाडी संघाच्या स्कोर बोर्डला 22 धावा 5 विकेट. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 22 धावा स्कोर बोर्डला बनलेला आपण पाहता. अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला, जिथे आता या षटकामध्ये करतर टार्गेट किती सेट होईल हे आपण पाहणार आहोत. सुरुवात मात्र इथून अतिरिक्त चेंडूने करत असताना गोलंदाज मैदानावरती मिलिंद गोलंदाजी करतोय. आज अगदी मामुचवाडी संघाचे 12th मॅन देखील थोडेसे नाराज आहेत, कारण त्यांचा संघ मैदानावरती सध्या जर पाहिलं तर फलंदाजीच्या माध्यमातून भरपूर धाब्यांसाठी झटतोय. सामन्यामध्ये आपण बघू शकता 23 धावा स्कोर बोर्डला मामुचवाडी क्रिकेट संघाच्या आहेत. या ओव्हर मध्ये अगदी 15 ते 20 प्लस धावा येणं गरजेचं आहे मामुचवाडी संघाला स्कोर बोर्डला. हो वेगवान चेंडू इथे मैदानामध्ये आपण बघू शकता. पुढे एकदा गोलंदाज थोडेसे लाईन लेंथ वरती मात्र इथून चुकीचं क्षेत्र निवडत असताना आपण पाहिलेत. अतिरिक्त बॉल सलगचा दुसरा येतोय. 2 एक्स्ट्रा रन्स ज्या मात्र दाफलकावरती अंकित होत असताना आपण बघाल दाफलकाला 24 धावा 24 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये आपण बघताय डेथ ओव्हरला खेळ इथून केला जातोय. तेलमवाडी संघ मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. अग्रजन्य करता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटचा अगदी ना भूतो ना भविष्य हा अगदी 16 जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दाबाची संधी, गमवा लागेल विकेट. फलंदाज बाद बॅटिंग करत असताना इथून आता वारंवार विकेट्स ऑलरेडी गेल्या होत्या आणि अजून एक धक्का असं मात्र या सामन्यामध्ये बनलाय बॅटिंग करणाऱ्या मामुचवाडी संघाला. आज खरं तर गोलंदाजी करत असताना तेलमवाडी संघ हेच म्हणतोय चल बेटा निकल. मॅच मध्ये मामुचवाडी संघाला जर पाहिलं गेलं तर वारंवार इथून फलंदाजीच्या माध्यमातून भरपूर अगदी रोखून ठेवलंय. 6 विकेट ज्या मात्र ते गमवलेले आहेत. धाबा जर पाहिलं गेलं तर भरपूर कमी दिसत आहेत. इथून फायटिंग चॅलेंजिंग लक्ष किती असेल हे कदाचित या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जरूर बॅटर भास्करच्या बॅटमधून आता कदाचित आपल्या टीमला धाबा येणं गरजेचे आहे. 24 धावा स्कोर बोर्डला आपण बघताय. मॅच मध्ये प्रोजेक्टेड स्कोर नुसार जर पाहिलं तर 29 धावा होऊ शकतील जर अशीच फलंदाजी राहिली. बट या पलीकडे फास्ट अँड फास्टर गतिमंत रन जर आल्या तर स्कोर बोर्डला जरूर 35 धावा बनवू शकतील. जड मध्ये केलं होतं ऑन ड्राईव्हला फटका चांगला आहे. 2 रन्स ज्या मात्र या चेंडूवरती देखील मिळाल्या जातात. स्कोर बोर्डला मामुचवाडी क्रिकेट संघाच्या 26 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये अगदी गोलंदाज मिलिंद गोलंदाजी करतोय. तेलमवाडी संघ मैदानावरती इथून आज भरपूर चांगली खेळी दाखवतोय. वेगवान चेंडू पुढे एकदा स्पष्टपणे आपण बघू शकता. वायडॉर्कचा वापर मैदानावरती गोलंदाज
खेळपट्टीवरती मिलिंद करतोय. डेफिनेटली तिथे आपण पाहताय मेन अंपायर अगदी विष्णू सर जागेवरती स्थिर आहेत आणि त्याचमुळे कदाचित आता इथून निर्णयाची वाट पाहावी लागेल. स्पष्टपणे एक्झॅक्टली डॉट बॉलचा इस्तेमाल जो मात्र गोलंदाज खेळपट्टीवरती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद बॅटिंग करणारा टीम इथून कदाचित चर्चा करतोय. एक्झॅक्टली सर चेक करायचं का? यस एक्झॅक्टली इथे चेक केलं जातंय. बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून आता DRH ची मदत जी मात्र घेतलेली आपण पाहताय. ब्रदर स्पोर्ट्सच्या अगदी टेक्निकल रूम मध्ये हा डिसिजन इथून आता चेक केला जातोय सध्या तरी. क्रिटिकल सिच्युएशन जी मात्र इथून आपण बघू शकतोय वारंवार चेक केलं जाते. ऑलमोस्ट आपण पाहू शकताय थर्ड अंपायरच्या माध्यमातून विनायक गोरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून अगदी चेंडूची पडछाडणी जी मात्र इथून केली जाते. जरूर आपण पाहू शकतायत मॅच मध्ये मामुचाडी संघाला धाब्यांची आवश्यकता आहे आणि एक्झॅक्टली फील्ड डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानामध्ये इथून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून. सामन्यामध्ये आपण बघू शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमने आपला DRS इथून गमावलेला आहे हेही लक्षात ठेवा. स्कोर बोर्डला आपण बघू शकतात 26 जाबा ज्या मात्र दाफलकावरती सागड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकातील आता फक्त आणि फक्त 3 चेंडूचा काही ते शिल्लक राहिला खेळपट्टीवरती आपण बघू शकतात. बॅटर भास्कर तिथे फलंदाजी करतोय. भास्कर स्टाकर एंडला लाभ करण्याचा प्रयत्न कनेक्शन बॅटच्या अगदी एंडिंग फ्लो मध्ये होत असताना आपण पाहिलंय आणि स्पष्टपणे तितकीच चांगली फिल्डिंग. डॉट बॉल गोलंदाज मैदानामध्ये मिलिंदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज भरपूर चांगल्या एनर्जी मध्ये आज भरपूर चांगल्या खरतर चर्चेमध्ये खेळ करत असताना आपण बघतायत सध्या तरी तेलमवाडी संघ या बॅटल मध्ये. स्कोर बोर्डला फक्त 26 जाबा. लोबो फुल टॉस जड मध्ये आपण पाहताय वाईड यॉर्कर तिथे टाकण्याचा प्रयत्न होता समोर मैदानावरती सरळ एक सिंगल वेगात केली आहे. दुसरीचा प्रयत्न ओव्हरतो इथे होतो असताना आपण बघताय जरूर इथून मिळाला जात आहेत बॅटर मैदानावरती. भास्करच्या बॅटमधून 2 धावा 2 रन्स येतील 2च्या मदतीने स्कोर बोर्डला आपण पाहू शकतात मामुचडी टीमच्या इथून 28 धावा ज्या मात्र बनत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद मैदानावरती 5व्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघाल ज्याच्या माध्यमातून खूप चर्चेची गोलंदाजी राहिली आहे. सुरुवात अतिरिक्त धाब्याने खेळले होते परंतु त्याच्यानंतर जी गोलंदाजी आपण पाहताय विकेट डॉट बॉल त्याच्यानंतर डबल पुन्हा डॉट बॉल डबल आणि आता लास्ट बॉल मिसामिक फटका बसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि सरळ आता मैदानावरती बॅटर भास्करच्या बॅटमधून काउंटिंग अटॅक चेंडू पाठवला एकसा कबर सीमारेषेच्या पलीकडे अंत जबरदस्त केलाय. चौकार रिप्ले मध्ये आपण बघू शकता चौकार आला आणि या 4च्या मदतीने स्कोर बोर्डला मात्र दाफलकावरती आपण पाहू शकाल 32 जाबा ज्या मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 33 जाबेचे लक्ष चेस करत असताना अपोजिट पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये तेलमवाडी संघ. चला अगदी नेक्स्ट मॅच विनंती असेल दोन्ही संघ जॉनमान शील्ड ब संघाचे कॅप्टन्स आणि वागणीची वाडी टीमचे कॅप्टन्स दोन्ही टीम्स आपापले कॅप्टन आपण लगेचच पाठवून द्या. आपण टॉस इथे
संपादित लगेच करून घेतोय. मगाशीच आम्ही अनाउन्समेंट केली होती आणि एक्झॅक्ट आता आपण टॉसच्या वेळेमध्ये लगेचच पोहोचा. टॉस केला जाईल. साहिल प्रदेशांवर अगदी कृष्णा पारधी स्मृती चषक ही स्पर्धा जी मात्र आपण सातत्यानं पाहतोय. आजची अंतिम रात्र जी मात्र या स्पर्धेची पाहायला मिळते. आपण पाहू शकतात आलेल्या सर्वच मान्यवरांचे आणि खेळाडूंचे सहर्ष स्वागत. अगदी आमचे ऍडव्होकेट अगदी श्रीमान रोहिदास दादा भंडारी यांच्या माध्यमातून खरतर ज्यांच्या मालकीचं हे ग्राउंड जे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि जरूर आज खरतर दादांची उपस्थिती जी मात्र या मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आजची रात्र जी ठराविक अंतिम रात्र जी मात्र या स्पर्धेची पाहायला मिळते आहे. आपण ऑन स्क्रीन वरती आणखीन एक खरतरी जाहिरात पाहताय. आरडी क्रीडा संकुल चांदप, MIDC बारवी डॅम आणि या मैदानाचे खरतर मालक आपण पाहू शकतोय ऍडव्होकेट श्रीमान रोहिदास दादा भंडारी ज्यांच्या मालकीचं हे मैदान. या मैदानावरती आपण पाहू शकतात क्रिकेटचा हा दैवित्यमान सोहळा मात्र आपण अनुभवतोय आणि जरूर मैदानावरती आपण पाहू शकता पहिला सामना जरूर पाहायला मिळतोय जिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली मामुचवाडी टीमने 32 बनवलात. 33 धावा चेस केल्या जातील तिथे तेलमवाडी टीमच्या माध्यमातून. चला विनंती असेल नेक्स्ट मॅच अगदी पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जर्मन शील्ड ब आणि त्यांच्या विरोधात वाघणीची वाडी या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीम्स कॅप्टन पाठवून द्या. आपण टॉस करतोय. अच्छा रजनीमध्ये आपण बघू शकतात भरपूर चांगला लॉट्स जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा मॅच जर्मन शील्ड ब त्यांच्या विरोधात वाघणीची वाडी. तिसरा सामना असेल अगदी उंबरवेडे गणेश त्यांच्या विरोधात कान्होर देवा अशा पद्धतीचा. आणि तदनंतर चौथा मॅच असेल सुकळवाडी त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळेल ओमसाई वांगणी अशा पद्धतीचा लॉट्स जो मात्र पाहायला मिळेल. आणि अंतिम सामना जो मात्र कोळेवाडी संजू त्यांच्या विपक्षात पठारपाडा. म्हणजे आजच्याही लॉट्स मध्ये आपण पाहू शकतात अनेक तालुक्यातील संघ जे मात्र खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. काही टीम्स मुरबाड तालुक्यातील पाहायला मिळतील, काही टीम्स अंबरनाथ तालुक्यातील पाहायला मिळत आहेत. आणि तास बरोबर आजच्याही खरतर संपूर्ण लॉट्स मध्ये भरपूर चांगली जी मजा जे मात्र आपल्याला अगदी जरूर मॅचेस पाहायला येणार आहे. शीड संघाचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. विनंती असेल अगदी वाघणीचवाडी टीमचे कॅप्टन्स आपण अधिकचा वेळ घेऊ नका, लगेचच पोहोचा. आपण टॉस करून घेतोय. जर आपण सामन्याचा दुसरा इनिंग सुरू व्हायच्या अगोदर उपस्थिती नोंदवत नसाल तर अगदी फायनलाइजला सामोरे जावं लागेल. हे आम्ही अगदी तुमच्यापर्यंत सूचनेच्या माध्यमातून पोहोचवतोय. चला बॅटर एंटर करा मैदानावरती. तेलमवाडी संघ मात्र फलंदाजी करत असताना इथून 30 बॉल आणि 33 धावेचा पाठला करत असताना पाहायला मिळेल. आणि जरूर जशा पद्धतीने सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जोडले जातील. आमचे साथी समालोचक अगदी आपण पाहू शकतायत आमचे दादा विकी दादा शेवाळे सर. थँक्यू. थँक्यू सो मच प्रकाशजी भला सर. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आलेला प्रेक्षक वर्गाच्या ज्या टीम्स पोहोचल्या गेल्यात आरडी क्रीडा संकुल या मैदानावरती सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या अंतर्गत. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत. साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषकाचा थरार पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेच्या अंतर्गत जोडले गेलेल्या सर्वांचा सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. ज्यांनी घटना लिहिली, ज्यांनी संविधान दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. आमची संस्कृती आदिवासी, आमचा धर्म आदिवासी, आदिवासी देव राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांना शतशः नमन करून मी समालोचनाला आजच्या या फायनल रजनीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुरुवात करतोय समालोचनाला. मॅच पाहायला मिळते मामुचीवाडी विपक्ष तेलंगवाडी. तिथे टार्गेट सेट करण्याचं काम मात्र केलं गेलंय. 33चं टार्गेट दिलं गेलंय.
मामुचीवाडी संघ बॅटिंग झालं नाही यार, परंतु 33चा पाठलाग करायचा आहे. ही स्पर्धा नक्कीच पाहुशाला ओवाडावी आहे. ज्या स्पर्धेचा नक्कीच पाहुशाल वैशिष्ट्य, या स्पर्धेनं पाहुशाल संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताने दखल घेतली आहे. संपूर्ण ठाणे डिस्ट्रिक्ट असेल, पालघर डिस्ट्रिक्ट असेल, या स्पर्धेची नक्कीच दखल घेतलेली आहे. ती स्पर्धा आहे, हीच ती स्पर्धा विनायक गौरी आणि संपूर्ण शिळंदवाडी आणि त्याचबरोबर पिंपळवाडी त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा जी स्वप्नात होती. जी स्वप्नात होती ती मात्र नक्की सत्यात उतरवण्याचं काम केलं गेलंय. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. गोलंदाजी मार्क मध्ये साहिल येताना पाहायला मिळतोय. 30 बॉल 33 धावा होतील का डिफेंड. बॅटिंग मार्क मध्ये अजय. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट पाहायला मिळतात. जबरदस्त टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आजच्या या फायनल रजनीमध्ये देखील विकी पारदी सर, बाला बस्मानी संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम जॉईन झालेली आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ही स्पर्धा तब्बल 2 कॅमेरामध्ये कव्हर केली जाते. पहिला बॉल साहिलचा मात्र योग्य प्रकारे पाहायला मिळतोय. जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळते. ना भूतो ना भविष्यती अशी झालेली स्पर्धा या आरडी क्रीडा संकुलावरती पाहायला मिळते आहे. शिलंदवाडी आणि पंपलवली वाडीचं आयोजन. अडवा बाटने स्लाइस करायचं होतं. इथे मात्र पाहू शकाल इम्पॅक्ट थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळतोय. हेच पंच दर्शवतात इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप हा पाहायला मिळतोय. हेच पंच दर्शवतात. विष्णू बॅटची लागली होती, नक्कीच पाहू शकाल. ते पंच दर्शवतात विष्णूजी शिंदे सर या स्पर्धेला लीड करायला संपूर्ण पाहू शकाल हंगाम गाजवलाय त्या पंचांनी. पंच ऑनफिल्ड पंच पाहायला मिळतात. आज सुद्धा त्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट होईल यात मात्र शंका नाहीये. लागोपाठच्या 3 बॉल मध्ये 3 डॉट. अडवा बाटणे यावरती शॉट ऑन पोल. जितकी जास्त उंची तितकं लांब अंतर. बॉलला केलाय शुमंतर. आलाय पहिला तडाखा तेलंगवाडी ब्रँड. चौथ्या बॉल वरती आलाय बॅटर अजितच्या बॅट मध्ये. अजितच्या बॅट मध्ये कडक षटकार सारावा. लागोपाठचे 3 बॉल योग्य पद्धतीने हाताळतायत. त्यानंतर मात्र चौथा बॉल थोडासा मागे टाकला. शॉर्ट ऑफ लेंथ वरती अर्ध्या पिच वरती हाताला गोलंदाज साहिलच्या मार्फत. त्यानंतर षटकार आला. 4 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धाव फलकावरती. यस गोलंदाज साहिल बॅटिंग मार्क मध्ये पाहायला मिळतोय. अजित अडवा बॅटने स्लाइस केलंय. वा बॅटन पॅड मध्ये टाकलेला बॉल फ्लिक केला गेला. फ्लिक ऑफ द रेस. बॉल निघून चालला बॅकवर्ड्स वर एक बाउंड्रीच्या बाहेर. या बॉलवरती आलाय अजितच्या बॅट मधनं दिलमांगे मोर. वन्स मोर चौकार. पाच बॉलचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती 10. यस ओव्हर कंप्लीट झालेली आहे. कारण पॅनल्टी 3 बॉलची पॅनल्टी घेऊन खेळत आहेत तेलंगवाडी संघ. अंकुश तयार. रिवर्स मारलाय स्विचीचा फटका. जबरदस्त फटका पाहू शकाल. कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललेला पाहायला मिळतोय. थर्ड वन बाउंड्रीच्या बाहेर. सागरच्या बॅट मधनं चौकार. यस गोलंदाज सज्ज. अंकुश बॅटिंगला. सागर या बॉलवरती ऑफ स्टिक मात्र उखडून काढली गेली आहे. दांडी गोल केली गेली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला बॉल वरती मारला होता तू चौकार. तो मी सुद्धा नक्कीच गोलंदाज आहे. मी सुद्धा आलोय आज टीमला जिंकवण्यासाठी. ते मात्र पाहू शकलं सागरचा खेळ संपवला गेलाय.
नवीन बॅटर मिस्टर मिलिंद पाहायला मिळतात. एक गडबाद 14वा धाव फलकावत तेलंगवाडी या संघाची. आज खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल आयोजकांच्या माध्यमातून धावफल चालू आहे. अनेक मान्यवरांची प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती मात्र राहणार आहे. विशेष अनेक प्रमुख अतिथींचं इथे शुभागमन होणार आहे कारण आज फायनल रजनी जबरदस्त या स्पर्धा पाहायला मिळते. तब्बल 7 दिवसांची ही स्पर्धा नावलौकिक करणारी ही टुर्नामेंट पाहायला मिळते आहे. प्रकाश झोतातील सामने पाहायला मिळतात तब्बल 7व्या रजनीमध्ये, 7व्या नाईट मध्ये. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. शील्ड टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघिणीची वाडी टीमचे कॅप्टन. चला आपण या. लोअर फुल टॉस होता, चांगला फटका आहे, ड्राईव्ह केला, फिल्डर आले लॉंग ऑफ मधनं. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळत आहे. खूप चांगलं मैदान पाहायला मिळतं आरडी क्रीडा संकुल. आउटफील्ड देखील फास्ट आहे. आम्ही सातत्याने पहिल्या नाईट पासून पाहतोय. खूप ग्रीन ग्रास आहे. अंकुश तयार अजित साठी पुढे टाकलेला बॉल इथे टॉप एज लागली गेली आहे. टॉप एज लागली गेली. विकेट कीपर त्या बॉल खाली. आय विल डिस्कस टेक दिस टाइम बिग विकेट डाऊन मिस्टर अजित. बॅटर गॉन. यस मान्यवरांसह इथे शुभागमन होत आहे. या बॉलवरती स्लाइस करायचं थोड्याच वेळामध्ये मुख्य मान्यवरांसह इथे शुभागमन होत आहे. असं आजच्या फायनल रजनीमधील एक मोठं नाव, त्याच्या माध्यमातून भरपूर सारी मदत राहिली गेली आहे. त्यांचं इथे शुभागमन झालंय. या सिडीचा ओव्हर कंप्लीट झालेली पाहायला मिळते. ओव्हर कंप्लीट ना थोड्याच वेळामध्ये गाड्यांचा ताफा पाहायला मिळतोय. तो येत आहे गाड्यांचा ताफा. सन्माननीय आदरणीय विराजदादा देशमुख यांचा गाड्याचा ताफा. यस विराजदादा देशमुख आणि संपूर्ण त्यांचा गाड्यांचा ताफा पाहायला मिळतो येतोय. अध्यक्ष अंबरनाथ तालुका ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून एक कला क्रीडा क्षेत्रातील एक मोठं नाव, शैक्षणिक सामाजिक वारसा ज्यांच्या माध्यमातून जपला गेलाय ते विराजदादा देशमुख साहेबांचं इथे शुभागमन झालाय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. या स्पर्धेच्या अंतर्गत विराजदादा देशमुख आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज जॉईन होतोय या फायनल रजनीमध्ये. आपलं सहर्ष स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. यस अध्यक्ष कल्याण अंबरनाथ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच अध्यक्ष पाहायला मिळतात. विराजदादा देशमुख आणि संपूर्ण त्याचा मित्र परिवार जॉईन झालाय. त्यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या, हा वर्ल्ड कपच्या ट्रॉफ्या पाहू शकाल. या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेल्या आहेत ते आमच्या सर्वांचेच लाडके आदरणीय सन्माननीय विराजदादा देशमुख आणि संपूर्ण त्याचा मित्र परिवार आज मात्र या फायनल रजनीमध्ये जॉईन झालेला आहे. आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या अंतर्गत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आज फायनल रजनीमध्ये मात्र प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आजच्या रजनीमध्ये विराजदादा देशमुख आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज जॉईन होतोय. व्हीआयपी डाईस वरती स्थानपन्न झालेले पाहायला मिळतात. संपूर्ण मान्यवरांचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. अठरा धावांची गरज मॅच तेलंगवाडी विपक्ष मामुचीवाडी अशी पाहायला मिळते. रिवर्स मारायचा होता पाहू शकाल. अनोख्या शैलीचा फटका सुजवायचा होता, स्विचिट खेळायचा होता पण तो स्लिप मध्ये मात्र पाहू शकाल फिल्डरने मात्र झेल सोडला गेलाय. चला वाघिणीची वाडी संघ
आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा लगेच, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. कारण ऑलरेडी जो बॅटिंग करत आहे तेलंगवाडी संघ 3 बॉलची पेनल्टी घेऊन खेळत आहे. या बॉलवरती लॉस केलाय, खेचून मारला, फेकून दिलाय. लुक ॲट दिस शॉट अँड लुक ॲट दिस साइड्स, बॉल गोइंग अँड गॉन. या बॉलवरती आलाय मिलिंदच्या बॅट मधनं सडक पे कडक बिग ब्लास्टेड षटकार. यस, अंगणवाडी गावचे गोड व्यक्तिमत्व शिवाजी दादा आगान साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर स्वागत मी विनंती करतो. आपण देखील मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आज माझा विराजदादा देशमुख आणि संपूर्ण त्याचा मित्र परिवार कला क्रीडा क्षेत्रातील ज्यांचा मात्र नक्की योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम अखंड अंबरनाथ तालुक्यामध्ये ज्यांचा बोलबाला राहिला गेलाय. एक मोठं नाव, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव विराजदादा देशमुख आज मात्र जॉईन झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ह्या ट्रॉफ्या पुरस्कृत केले गेल्यात. विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या अंतर्गत जितकं मात्र आभार मानावे तितकंच कमीच आहेत. या व्यक्तिमत्वाचा, ज्या व्यक्तिमत्वाने मात्र क्रिकेट खेळला, ज्या व्यक्तिमत्वाने मात्र पाहू शकाल क्रिकेट जपला आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण मात्र खेळाडूंना मात्र योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम आमचे विराजदादा देशमुख यांच्या माध्यमातून केला गेलाय. 2 गडी बाद 21 धावा धाव फलकावरती 33चा पाठलाग करायचा आहे. ऑलरेडी 3 बॉलची पेनल्टी घेऊन खेळत आहे बॅटिंग करणारी टीम तेलंगवाडी. या बॉलवरती पाहू शकाल ओव्हरफुल टॉस बॉल्स, ड्राईव्ह केले बॉलला, लॉग ऑफ द फिल्डर येतात. 1 धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक मध्ये पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतोय. धावसका धाव फलकावरती 2 गडी बाद 22 धावा. चला, वाघिणीची वाडी संघ वारंवार सूचना येते आपल्या संघासाठी, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. बॉलमध्ये टॅप केलेला बॉल हलक्या हाताने ढकलला गेलाय. पुन्हा एकदा समोर खेळलेत ते मात्र अतिरिक्त एकावर एक फ्री पाहायला मिळते. ओव्हर थ्रोच्या रन्स महागात पडू शकतात आपल्याला. 2 धावा घेतले गेल्या. 2 गडी बाद 24. तेलंगवाडी संघ पाठलाग करायचा 33चा. याही ओव्हरमध्ये पाहुशाल 5च बॉल हाताळले जातील. ओव्हर कंप्लीट झालेली पाहायला मिळते. 3 बॉलची पेनल्टी. धावसका धाव फलकावरती 24 झाल्यात. 9 धावांची गरज. 12 मध्ये बनवायचे 9 धावा जिंकण्यासाठी तेलंगवाडी संघाला. बारा मध्ये बनवायच्यात 9 धावा. मॅच इंटरेस्टिंग होईल का, करावे लागतील, कारण या स्पर्धेसाठी नक्की पावसाळ्यात भरपूर सारे रेकॉर्ड ब्रेक झालेले पाहायला मिळतात. भरपूर सारे पराक्रम पाहायला मिळालेत, भरपूर सारे रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत या स्पर्धेसाठी. पाहुशाल विराजदादा देशमुख हे उपस्थित झाले. त्याच्या सोबत सन्माननीय आदरणीय सूरजदादा देशमुख असतील, त्यानंतर सन्माननीय आदरणीय रुपेशजी बनोरे साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय नरेशजी शिंगरे साहेब असतील, प्रतीकजी धोत्रे साहेब असतील. या संपूर्ण मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या अंतर्गत या फायनल रजनीमध्ये. या बॉलवरती फुल टॉस बॉल होता, आडवा बॅटने स्लाइस करायचा होता, फटका पात्र पाहू शकाल ते फसलेला पाहायला मिळतोय. झेल मात्र यशस्वी कंप्लीट केलेला पाहायला मिळतोय. तो बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र पाहू शकाल डीआरएस घेत डीआरएस ची मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत विनायकजी गोरे सर हे मात्र जॉईन होतील. एक्झॅक्ट हाईट चेक केले जाईल, वेस्टेज हाईट. इट इज अ फेअर डिलिव्हरी. बॉल डीप होतोय. चला वाघिणी टीमचे कॅप्टन या. जर बॅटर बीट झाला असता तर नक्की दांडी गुल झाली असती.
तीन गडी बाद 24 धावा. ते ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलंय. भास्कर हा गोलंदाज, विनायक गोरे आणि संपूर्ण त्यांच्या टीमच्या मार्फत ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. आई गावदेवी पिंपळवाडी व साईल 11 शिळंदवाडी ऑर्गनाइज बाय. भरपूर चांगलं मोठं आयोजन, तब्बल 6-7 दिवस एक मोठं आयोजन पाहायला मिळत आहे. नक्की नाईट टुर्नामेंट ठेवणं सुद्धा नक्कीच पाहू शकाल काही सोपी गोष्ट नाही आहे. भरपूर सारे नक्की मेहनत कष्ट करावे घ्यावे लागतात आणि ती मात्र पाहू शकाल करून दाखवण्यात जी स्वप्नात होती सत्यात उतरवली आहे विनायक गोरे आणि संपूर्ण टीमने. इथे सुद्धा नक्की गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेज, चांगला बॉल, लाईन चांगली होती ते पाहू शकाल. चांगला बॉल हाताळला गेलाय गोलंदाज भास्करच्या मार्फत. 10 मध्ये 9, 10 चेंडू 9 धाब्यांची गरज. मॅच इंटरेस्टिंग होईल का? या बॉल वरती पाहू शकाल चांगला बॉल, लाईन चांगली पाहायला मिळते. आणखीन एक कहाणी में ट्विस्ट पिक्चर भी बाकी मेरे दोस्त. 9 बॉल 9 या स्पर्धेमध्ये 30 बॉल 36 धावा डिफेन्स झाल्या आहेत. 12 मध्ये 15 डिफेन्स झाले आहेत. 12 मध्ये 8 धावा सुद्धा डिफेन्स झालेल्या आहेत. भरपूर सारे रेकॉर्ड ब्रेक करणारी ही स्पर्धा आहे. नामांकित संघ देखील क्वालिफाय झालेले पाहायला मिळतील. भिवंडी, कर्जत, अंबरनाथ, बदलापूर या विभागातील नामांकित संघ क्वालिफाय झालेत या स्पर्धेसाठी. ते सेमीफायनल साठी सेमीसाठी पात्र झालेले आहेत. तर आजचा दिवस देखील रेग्युलर पोल पाहायला मिळतो. याची राईट पुन्हा एकदा आणखीन एक चेंडू डॉट बॉल. वा काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आम्ही सुद्धा काही कमी नाही होत. याचं उत्तर मात्र जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मामुचीवाडीच्या गोलंदाज भास्करच्या मार्फत दिले गेले आहे. 3 बॉल डॉट टाकले, 8 चेंडू 9 धाब्यांची गरज. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. या धावा सुद्धा डिफेंड करू शकतो. या धावा आम्हाला डिफेंड करण्यामध्ये सक्षम आहोत याचं मात्र उत्तर दिलंय मामुचीवाडी संघाकडनं. पुढील बॉल पुन्हा एकदा नक्की बॅट अँड बॅट मध्ये टाकलेला बॉल स्लाइस केला, हलक्या हाताने ढकलला गेलाय. डीप मध्ये फिल्डर येतात, डीप मिड विकेट रिजन मध्ये फेकी केला जाईल. 2 धावा धाव फलकावती वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या साह्याने धाव फलकावती पाहायला मिळेल. 2 गडी बाद 26. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि संघर्ष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय. 2 टीमच्या मार्फत तेलंगवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळतात. ते मामुचीवाडी 7 मध्ये बनवायच्या 7. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल रिमेनिंग. 4 ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 7 धावांची गरज जिंकण्यासाठी तेलंगवाडी संघाला. स्पर्धेचा वर्ल्ड कपच चालू आहे आणि विराजदादा देशमुख हॅट्स ऑफ लाख सलाम करेन आपल्याला की नक्की या भव्य दिव्य ट्रॉफ्या पाहू शकाल. वर्ल्ड कप पेक्षाही काही कमी नाहीत कारण वर्ल्ड कपच आहे आज. साईल 11 शिळंदवाडी आणि आई गावदेवी पिंपळवाडीचा. यस लागोपाठचे 3 षटकार मारले आणि लागोपाठचे 3 विकेट जरी घेतल्या तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज विराजदादा देशमुख यांच्या माध्यमातून दिला जाईल. लॉफ केला अडवा बॅटने पाहू शकाल. मस्तक पे दस्तक बॉल चाललाय. बॉल निघून चला. हाय हँडसम. यस सिटीज आउट ऑफ द मार्क. षटकार 6 धावा बनवायचा. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 3 गडी बाद 32 1 धावेची गरज. हा फटका नाही तर चटका लागून चाललाय. इथे मात्र मामुचीवाडी टीमच्या त्या गोलंदाजावरती त्या फिल्डरवरती त्याचा फायदा घेत आहे तेलंगवाडी टीमच्या या बॅटरनं. आता मात्र पाहायला मिळतात 6 मध्ये बनवायच्यात 1. टॉस साठी या शिल्ड टीमचे कॅप्टन आणि वाघिणीवाडी टीमचे कॅप्टन मी विनंती करतोय विराजदादा देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यस टॉस देखील केला जातोय. पाहू शकाल स्क्रीनवरती विराजदादा देशमुख अध्यक्ष तालुका अंबरनाथ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे मात्र पाहू शकाल अध्यक्ष विराजदादा देशमुख त्याच्या माध्यमातून टॉस केला जातोय. 2 बलाढ्य टीम शिळ आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघिणीची वाडी. म्हणजे आणखी एक इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळेल. शिळ बंद टॉस बॅटिंग. मी पुन्हा एकदा विनंती करतोय विराजदादा देशमुख साहेबांना की आपण देखील व्हीआयपी डाईस वरती स्थानपन्न व्हा. चला फास्ट घ्यायचा फिल्डिंग करणारी टीम. सहा बॉल 1 पेस मध्ये बीट केलाय. चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड फटका. विनिंग स्ट्रोक्स पाहू शकाल.
यस अभिनंदन टीम तेलंगवाडी आणि हडलक देऊया इथे मात्र मामुचीवाडी संघ तुर्तास जाऊया नक्की मुख्य मंचावरती एक महासन्मान शाही सन्मान मात्र पाहू शकाल या स्पर्धेच्या अंतर्गत केला जातोय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अजित ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच चांगली बॅटिंग केली जाऊया नक्की एक महासन्मानाकडे कालुरामजी मध्ये साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान विराज